नमस्कार. मागील भागात आपण पाहिलं सुंदरा आजारी असूनसुद्धा महिपतरावांना भेटायला शेतावर जाते. पण शेतावर जात असताना खूप चालल्यामुळे तिला थकवा येतो. विसावा घेण्यासाठी सुंदरा एका वडाच्या झाडाखाली बसते आणि तिथेच तिचा डोळा लागतो. जेव्हा तिला जाग येते तेव्हा तिच्यासमोर महिपतराव उभे असतात. महिपतरावांच्या विनवणीवरून सुंदरा फेरफटका मारायला त्यांच्यासोबत येते. संध्याकाळ होत आलेली असते आणि दोघंही फिरता फिरता गावाबाहेरच्या टेकडीवर पोहोचतात. सुंदराला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ती त्यांना परत चलण्यास सांगते. आता पाहूया पुढे. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते, वेशीजवळची विहीर ही फक्त लघुकथा नसून ही एक लघु कादंबरी आहे. इतर चॅनल्ससारखे आपल्या चॅनलवर फक्त लघुकथांचे वाचन होणार नाही, तर त्यासोबत अशा कादंबऱ्यांचे सुद्धा वाचन केले जाईल. त्यामुळे लघुकथांसोबतच अशा कादंबऱ्यांचा सुद्धा आस्वाद घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. महिपतराव म्हणाले, तू का घाबरतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. तुला कसं वाटतं आहे आता? तू खुश आहेस ना माझ्यासोबत? सुंदरा हलक्या आवाजात म्हणाली, हो, मी खुशच आहे तुमच्यासोबत. पण आता आपल्याला घरी जायला हवं. अंधार पडायला लागला आहे. मुलं वाट पाहत असतील आपली. आज देवीच्या देवळात सुद्धा जायचं होतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही, आपण उद्या जाऊ. चला ना, घरी जाऊया. महिपतराव आढेवेढे घेत म्हणाले, ठीक आहे, घरी जाऊ. पण थोडा 5-10 मिनिटं फिरूया आणि मग घरी जाऊ. तू घाबरू नको. मी सोबत आहे ना तुझ्या. मी तुला कधीच सोडून जाणार नाही. सुंदरा आणि महिपतराव चालत चालत एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ आले. झाड जीर्ण झालं होतं. तिथे आल्यावर सुंदराला का कुणास ठाऊक पण भीती वाटू लागली. तिथलं वातावरण, तिथला गारवा तिला भीतीदायक भासत होता. सुंदरा महिपतरावांना बिलगली आणि म्हणाली, मला इथे काहीतरी वेगळं वाटत आहे. आपण इथे नको थांबायला. आपण जाऊया ना घरी. चला ना, मला इथे नाही थांबायचं. महिपतराव एकदम शांतपणे म्हणाले, तू उगाच घाबरतेस. काही होणार नाही. हे माझं आवडतं झाड आहे. तुला जादू माहीत आहे का या झाडाची? या झाडातून आपण एका वेगळ्या जगात जाऊ शकतो. आपणच असू फक्त तिथे. चल ना, आपण सोबत जाऊ तिथे आणि परत येऊ लगेच. ती जादू दाखवायची आहे मला तुला. मग चल ना माझ्यासोबत. येतेस ना? तू मुळीच घाबरू नको. मी असताना तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुला काहीही होणार नाही मी असताना. सुंदराला भीती वाटत होती, पण महिपतरावांच्या आग्रहाला ती नाही म्हणू शकली नाही. हळूहळू भीत भीत ती महिपतरावांसोबत त्या झाडाजवळ जाऊ लागली. झाडाजवळ जाताच महिपतरावांनी डाव्या हाताने झाडावर थाप मारली आणि त्याबरोबरच झाडामधून एक पोकळी निर्माण झाली. तिथून धुरकट असा आत जाणारा मोकळा रस्ता होता. महिपतराव म्हणाले, ये सुंदरा, आपण जाऊ आणि लगेच परत येऊ. अहो नको ना, मला खूपच भीती वाटत आहे. सुंदरा, किती घाबरतेस? मी असताना तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. सुंदरा, येतेस ना? महिपतरावांनी अगदी गोड आणि मोहक आवाजात तिला समजावलं. शेवटी सुंदरा महिपतरावांसोबत त्या झाडाच्या पोकळीत शिरली. पोकळीत शिरताच तिला एकदम हलकं वाटू लागलं. जसं काही ती वाऱ्याची झुळूकच झाली आहे. एकदम हलकी फुलकी झाली आहे असं तिला जाणवत होतं. खरंच एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. सर्व ठिकाणी गुलाबी आणि पांढरा प्रकाश पसरला होता. फुलं दिसतच नव्हती, पण तरीही फुलांचा सुगंध पसरला होता. या मोहक आणि सुंदर जगात येऊन सुंदरा एकदम भारावूनच गेली. बाहेरच्या जगाचा तिला विसरच पडला होता. ती तेथेच रमून गेली.
इकडे सुंदराच्या घरी सर्वजण सुंदराला शोधत होते. सर्वजण घरी आले होते. महिपतराव गड्यांना सोबत घेऊन सुंदराचा शोध घेत होते. अंधार पडत होता. सुंदराचा कुठेच थांग पत्ता लागत नव्हता. मुलांची सुद्धा रडारड सुरूच झाली होती. मोलकरणीने सुंदरा शेतावर गेली असल्याचे सांगितले. सर्वजण सुंदराला शेताच्या आवारात शोधू लागले, पण सुंदराचा काही पत्ताच नव्हता. महिपतराव आता हतबल झाले होते. त्यांना काय करावं सुचतच नव्हतं. आबा देखील पोलिसांच्या मदतीने सुंदराचा शोधच घेत होते. रात्र झाली होती. सर्वजण घरी परतले. रात्रीचे 11:30 वाजले असतील. अजूनही सुंदराचा काही पत्ताच लागत नव्हता. तेवढ्यात गेटजवळून एक हाक ऐकू आली. हे आबा पाटलांचंच घर आहे ना? सर्वांचं लक्ष त्या आवाजाकडे गेलं. गेटजवळ एक पुजारी उभे होते. आबा पाटील म्हणाले, वय आत या, आमचंच घर आहे. तुम्ही कोण? आम्ही तुम्हाला कधी भेटल्याचं आम्हाला आठवत नाही. पुजारी अगदी नम्रपणे म्हणाले, हो पाटील, आपण कधीच भेटलो नाही आहोत. मी सुंदराच्या माहेरच्या गावातला पुजारी आहे. महिपतराव म्हणाले, हो हो, मी ओळखलं तुम्हाला. भवानी मातेच्या मंदिरातील पुजारी आहात ना? पुजारी अगदी नम्रपणे म्हणाले, हो, मीच तो पुजारी. बरं, सुंदरा कुठे आहे? कशी आहे ती? मी एकदा भेटू का तिला? माफ करा, एवढ्या रात्री कुणाच्या घरी जाणं शोभत नाही, पण वेळच तशी आहे. एकदा सुंदराला बोलवा ना. महिपतराव हतबल होऊन म्हणाले, सुंदरा घरात नाही काका. ती दुपारपासून कुठेतरी गेली आहे, अजून घरीच आली नाही. आम्ही खूपच शोध घेत आहोत तिचा, पण ती सापडतच नाही. काय करावं काही समजत नाही हो मला. पुजारी म्हणाले, अरे देवा, म्हणजे मला यायला उशीरच झाला म्हणायचा. तिला आजच्या आज शोधणं गरजेचं आहे. चला उठा, आपण परत एकदा शोधूया तिला. आपल्या जागेवरून एका झटक्यात उठून महिपतराव म्हणाले, हो हो, चला काका, पण आपण कुठे शोधायचं तिला? तिला कुठे शोधावं हे मला कळतच नाही. तुम्हाला माहीत आहे का अशी एखादी जागा? पुजारी अगदी शांतपणे म्हणाले, कुणीतरी पाहिलंच असेल ना तिला आजूबाजूच्या परिसरात जाताना. महिपतराव अगदी निराशेने म्हणाले, तिला कुणी पाहिलंच नाही. मोलकरीण म्हणत होती ती शेतावर गेली होती. आम्ही पूर्ण शेत पिंजून काढला, पण ती काही सापडली नाही. महिपतरावांना धीर देत पुजारी म्हणाले, चला महिपतराव, आपण पुन्हा एकदा शोधूया तिला. खूप उशीर व्हायच्या आत तिला शोधणं गरजेचं आहे. चला उठा, असं हतबल होऊ नका. एवढा वेळ गप्प असलेली सुंदराची सासू म्हणाली, अशा सणासुदीला आणि तेही आजारी असताना सुंदराला बाहेर जायला कुणी सांगितलं होतं? उगाच सर्वांच्या जीवाला नसता घोर लावून ठेवला या पोरीने. आणि मी काही म्हणाले तर माझंच तोंड दिसतं. जाऊ दे बाबा, मी काही बोलतच नाही. महिपतराव काही गड्यांना सोबत घेऊन पुजारी काकांसोबत सुंदराचा शोध घेऊ लागले. सोबत आबा पाटील पण होतेच. सर्वजण शेताच्या बांधावरून चालत चालत शेतावर जात होते. तोच अचानक एका ठिकाणी पुजारी काका थांबले आणि शेतावरच्या त्या वडाच्या झाडाकडे टक लावून पाहू लागले. महिपतरावांनी पुजारी काकांच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, काका, काय झालं? असे का थांबलात? आणि तिथे काय पाहताय? पुजारी काका अगदी गंभीर होत म्हणाले, बाळा, इथे सुंदरा आली होती. ती मोठ्या संकटात आहे. मी सर्व काही तुम्हाला नंतर सांगतो. चला, माझ्या मागे या सर्वांनी. सुंदराला आजच्या आज शोधणं गरजेचं आहे. चला, या लवकर माझ्या मागे. सर्वजण पुजारी काकांच्या मागे मागे चालू लागले. सर्वजण जंगलात येऊन पोहोचले होते. आबा पाटील म्हणाले, अव पुजारी, आपण इथं जंगलात का आलोय, तेही एवढ्या रात्री? पुजारी सर्वांना घेऊन त्या जीर्ण वडाच्या झाडाजवळ गेले.
पाटील, सुंदरा इथेच आहे, या लवकर. झाडाखाली सुंदरा बेशुद्ध पडलेली दिसली. महिपतराव धावत सुंदराकडे गेले. महिपतरावांनी सुंदराला उचलून घेतलं. आबा पाटलांनी तिची श्वासगती कशी आहे ते पाहिली. पुजारी म्हणाले, सुंदरा शरीराने इथे आहे आणि जिवंत आहे, पण आत्म्याने दुसरीकडेच आहे. एवढं बोलून पुजारी काका टक लावून त्या झाडाकडे पाहू लागले. आबा पाटील काळजीने म्हणाले, चला लवकर घरी चला, तिला डॉक्टरांची आवश्यकता आहे. सर्वजण घराकडे जायला निघाले. पुजारी तेथेच थांबून टक लावून त्या झाडाकडेच पाहत होते. आबा पाटलांनी पुजाऱ्यांना हलवलं. पुजाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवत आबा पाटील म्हणाले, अव पुजारी, इथं काय थांबलात? सुंदरा सापडली आपल्याला. चला घरी चला, रात्री असं जंगलात थांबणं बरं नसते. पुजारी आबा पाटलांसोबत त्यांच्या घरी गेले. डॉक्टर घरी आले होते. त्यांनी सुंदराला तपासलं. तिला काहीच झालं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, पण ती शुद्धीवर का येत नाही हे मात्र डॉक्टर सांगू शकले नाहीत. डॉक्टर निघून गेले. पुजारी म्हणाले, मी एक सांगू का? राग किंवा गैरसमज करून घेऊ नका. सुंदरा मलाही माझ्या मुलीप्रमाणे आहे, म्हणूनच सांगत आहे. आबा पाटील गंभीर होत म्हणाले, बोला, काय म्हणताय तुम्ही? पुजारी नम्रपणे म्हणाले, तुम्ही सकाळीच हिला गाणगापूरला न्या. तिथेच हिचे उपचार होऊ शकतील, बाकी कुठेच होणार नाहीत. महिपतराव मध्येच बोलत म्हणाले, काका, तुम्ही हे काय बोलताय? मला काही समजलं नाही. गंभीरपणाने उत्तर देत पुजारी म्हणाले, महिपतराव, जेव्हा कुठेच काही उपचार होत नाहीत, तेव्हा शेवटचा उपाय हा गाणगापूर आहे. तिथून कुणीही निराश होऊन येत नाही. मी म्हणतो, आत्ताच चला, आत्ताच निघूया आपण. मी सुद्धा सोबत येतो तुमच्या. मध्येच शांतपणाने आबा पाटील म्हणाले, तिथं काय आहे? तिथं मोठं डॉक्टर आहेत का? पुजारी अगदी शांत आणि भक्तिभावाने म्हणाले, तिथे डॉक्टरांचे डॉक्टर श्री दत्त आहेत. तिथे एक वल्लभ नावाचे सद्गृहस्थ आहेत. ही अंधश्रद्धा नाही, ही माझी श्रद्धा आहे. सुंदराला आता डॉक्टरांची गरज नाही. डॉक्टर काहीच करू शकणार नाहीत, कारण सुंदराला काय झालं आहे हे डॉक्टरांना मुळीच कळणार नाही. सुंदराचं फक्त इथे शरीर आहे, पण आत्म्याने ती एका वेगळ्याच जगात गेली आहे. तिची आत्मा त्या दुनियेत जास्त वेळ राहिली तर तिचा इथला देह नष्ट होईल. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर इथे तिचा मृत्यू होईल. म्हणून सांगतो, घाई करा तुम्ही. आबा पाटील काळजीने म्हणाले, पण तिची प्रकृती बरी नाही. तिला डॉक्टरांची आवश्यकता आहे. पुजारी नम्रपणे म्हणाले, तुमचं बरोबर आहे, पण आपण दोन्ही उपाय करूया. शेवटी डॉक्टरांचे उपाय असो किंवा गाणगापूरला जाणं असो, दोन्हीचा उद्देश एकच आहे, सुंदरा बरी व्हावी. मग ते कुठल्याही कारणाने का होईना, पण सुंदरा बरी झाली पाहिजे. माझं ऐका, एवढ्या रात्री मी इथे आलो ते उगाच नाही. मी तुम्हाला सांगतो, आत्ताच घाई करा. बाकीच्या गोष्टी नंतर सांगेन. शेवटी पुजाऱ्यांचं ऐकून सर्वजण गाणगापूरला निघाले. सुंदरा अजून बेशुद्धच होती. महिपतराव, आबा पाटील, पुजारी सोबत एक गाडीवान आणि 2 गडी असे गाणगापूरला निघाले. सर्वजण काहीच न बोलता शांत बसले होते. गाडी वेगाने गाणगापूरच्या दिशेने निघाली होती. शांतता भंग करत आबा पाटील म्हणाले, पुजारी, दत्त मंदिरला जात आहोत का आपण? आबा पाटलांच्या जिज्ञासू वृत्तीला शांत करत पुजारी म्हणाले, मला माहीत आहे तुमची जिज्ञासा आहे की आपण गाणगापूरला नेमकं कुठं जात आहोत. आता मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. रात्रीच्या वेळी वाईट शक्ती वेगाने भ्रमण करत असतात. एवढंच सांगेन की गाणगापूरला श्री वल्लभ नावाचे एक सद्गुणी सद्गृहस्थ आहेत. आपण त्यांच्याचकडे जात आहोत. माझ्यावर विश्वास ठेवा.
आपण योग्य व्यक्तीकडेच जात आहोत. घोडागाडी भरधाव वेगाने गाणगापूरच्या दिशेने जात होती. सुंदरा अजूनही बेशुद्धच होती. आता ती भयानक रात्र सरली होती. पहाट झाली होती. 6 वाजले असावेत. गाडी गाणगापूरच्या वेशीवरच पोहोचली होती. तेवढ्यात गाडीला जोरदार झटका बसला आणि गाडीचा एक चाक मोठ्या खड्ड्यात जाऊन रुतला. दुष्काळात अधिक मास म्हणावा ही म्हण आता पूर्णपणे लागू झाली होती. सुंदरा आणि महिपतराव गाडीतच होते. बाकी सर्वजण खाली उतरून चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. उजाडलं होतं. 1 ते 1.5 तास झाला असेल, पण चाक अजूनही बाहेर निघत नव्हता. एकतर गाणगापूरला जाण्याची एवढी घाई होती आणि त्यात हा चाक रुतूनच बसला होता. आता महिपतरावांना त्यांचा राग अनावर झाला होता. ते गाडीतून खाली उतरले. सर्वजण चाक काढायचं सोडून महिपतराव आता काय करणार हेच पाहत होते. महिपतरावांनी सुंदराला उचलून घेतलं आणि पुजारी काकांना म्हणाले, काका चला, आपण पायी जाऊया. वेळ घालवायला नको अजून. तुम्हीच म्हणालात ना, काही उशीर होण्याआधीच गाणगापूरला जाऊया. चला काका. पुजारीसुद्धा हलक्या आवाजात म्हणाले, हो महिपतराव, तुमचं बरोबर आहे. चला लवकर, या माझ्या मागे. पुजारी आणि महिपतराव सुंदराला घेऊन जवळजवळ धावतच गाणगापूरच्या दिशेने निघाले. मागोमाग गडी आबा पाटीलसुद्धा धावत होते. याच कथेचा पुढचा आणि अंतिम भाग घेऊन मी लवकरच आपल्या भेटीला येईन. मग पाहायला विसरू नका कथा वेशीजवळची विहीर. धन्यवाद.